jungle. धक्कादायक शेतपळेती वृद्ध महिलेला पेटवून दागिने लुटणारा नराधम जावाई जेरबंद. सांगली एसीबीची मोठी कारवाई. शेतपळे तालुका आटपाडी येथे एका 83 वर्षीय वृद्ध महिलेला जबरदस्तीने मारहाण करत तिच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून पेटवून देत दागिने लुटल्याची खळबळजनक घटना घडली होती. या गंभीर गुन्ह्याच्या छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले असून मयत महिलेच्या नातीचा नवरा म्हणजेच नात जावाई राजेश दिलीप गायकवाड राहणार बलवडी तालुका खानापूर याला पोलिसांनी अटक केली आहे. उपचारादरम्यान वृद्ध महिलेला मृत्यू झाला आहे. 30 जून 2026 रोजी पहाटे 2:45 वाजण्याच्या सुमारास मालन मारुती जाधव वय वर्ष 83 राहणार शेटफळे या वृद्ध महिला घरात एकटेच असताना लघुशंकेसाठी बाहेर आल्या होत्या. त्या घरात परत जात असताना अज्ञात चोरट्यांनी पाठीमागून दारात घुसून त्यांना खाली पाडले. त्यांच्या छातीत लाथाबुक्क्यांनी गंभीर दुखापत केली आणि अंगावरील सोने चांदीचे दागिने ओरबडू लागला. मालन यांनी आरडाओरड केली असता आरोपीने त्यांना जीवानिशी मारण्याच्या हेतूने अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून काडीपेटीने पेटवून दिले आणि 14 ग्रॅम सोन्याची व 30 भार चांदीचे दागिने घेऊन पोबारा केला. गंभीर भाजलेल्या मालन जाधव यांचा 3 जुलै रोजी सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनास्थळी आजूबाजूला सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान होते. पोलीस अधीक्षक तुषार जोशी आणि अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, आटपाडीचे पोलीस निरीक्षक संतोष पवार, सपोनी प्रशांत निशानदार आणि उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकाने गोपनीय माहिती गोळा केली. मयत महिलेची जमीन आणि तिचा नातू प्रवीण जाधव याच्या नावावर केल्याने कुटुंबात रोष होता. तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मयत महिलेच्या नातीचा नवरा राजेश गायकवाड याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी एकट्या वृद्ध महिलेला गाठून ही क्रूर घटना केल्याची कबुली दिली. या गुन्ह्यात पुढील तपास आटपाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष पवार करत आहेत. पोलिसांच्या जलद आणि कौतुकास्पद कारवाईमुळे परिसरातून समाधान व्यक्त होत आहे. आटपाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता, ज्याच्यामध्ये एका वृद्ध महिलेला अंगावरचे दागिने लुटून तिला जाळण्याचा प्रयत्न झाला होता. अशा अर्थाचा एक गुन्हा अटेम्प्ट टू मर्डर आणि रॉबरीचा दाखल करण्यात आला होता आटपाडी पोलीस स्टेशनला. दिनांक 30 तारखेला ही घटना घडली होती. त्यानंतर काही दिवसांनी त्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे त्याच्यामध्ये रॉबरी विथ मर्डर असा गुन्हा दाखल झाला होता. याच्यामध्ये काही क्लू नव्हता, परंतु LCB आणि स्थानिक गुन्हे शाखा LCB आणि स्थानिक पोलीस यांच्या मदतीने या गुन्ह्यामध्ये एक आरोपी नामे राजेश गायकवाड वय वर्ष 30 याला अटक करण्यात यश मिळवलेलं आहे. प्राथमिक उद्देश हा आर्थिक फायदा असा दिसतोय आणि ज्याच्यामध्ये या महिलेचा नातेवाईकच आहे. त्या महिलेच्या एका मुलाचा तो जावई आहे आणि याच्यामध्ये कोणताही क्लू नसताना आणि विविध अँगल असताना या गुन्ह्यामध्ये शिताफीने स्थानिक गुन्हे शाखा आणि लोकल पोलिसांनी चांगली कामगिरी केलेली आहे. याच्यामध्ये आरोपी वाढण्याची शक्यता आहे. तपासात आज त्याला अटक करण्यात येऊन उद्या PCR घेण्यात येईल आणि याच्यामध्ये गेलेले दागिने रिट्रीव्ह करणं किंवा इतर कारणं आणि अधिक आरोपी शोध करणं हा सगळा शोध होईल.